नमस्कार मंडळी, केळीचे पान या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण राजगिऱ्याचे पीठ 1/2 किलो घेतले. थोडंसं जिरं, मीठ, 1 वाटी शेंगदाणे, 2 बटाटे, 10 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता. जर तुम्ही कढीपत्ता नाही टाकलात तरी चालेल, जिरे नाही टाकलात तरी चालेल, त्याचीही योग्य अशी ती भाजी बनते. तर आपल्याला आता शेंगदाणे कुकरला लावायचे आणि बटाटे कुकरला लावायचे. शेंगदाण्याला पाणी टाकायचं नाही. शेंगदाणे हे रात्री भिजत घातले होते आपण. आणि शेंगदाण्याला थोडंसं मीठ टाकायचं. आता आपण ते कुकरमध्ये लावायचे. मंडळी, कुकरला आपल्याला 4 शिट्या काढायच्या आहेत, हे लक्षात असू द्या. तर आपल्याला राजगिऱ्याच्या भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालंय. आता थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. थोडं तेल लावलं ना का मग भाकर छान होते. आपल्याला मंडळी आता भाकरी करायला घ्यायच्या आहेत. आपण आता भाकरी थापणार आहोत राजगिऱ्याच्या पिठाच्या. आपल्याला भाजीची तयारी करायची आहे मंडळी. आता आपल्याला मिरच्या एकदम बारीक कापून घ्यायच्या आणि ही भाजी थोडीशी तिखटच करावी लागते, जेणेकरून स्वाद त्याचा चांगला येतो. कारण का शेंगदाणे आणि बटाटे हे दोन्ही गोड वस्तू मोडतात. मंडळी, कुकरमधून बटाटे आणि शेंगदाणे आपण काढून घेतले आहेत. बटाटा बारीक करायचा आहे, थोडा लहान लहान अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. शेंगदाणे कुकरमधून काढून घेतलेत. आता आपल्याला याला तडका द्यायचा. त्यासोबत आपल्याला खायला साबुदाण्याच्या फेण्या आपण केल्या आहेत, त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मंडळी, राजगिऱ्याची भाकरी, शेंगदाणा बटाट्याची भाजी आणि